आज एकीकडे कोळीवाड्याचं सर्वेक्षण करायचं, कोळीवाडे घोषित करायचे असा अध्यादेश काढायचा आणि ते सर्वेक्षण होण्यापूर्वीच मच्छीमारांच्या तिथल्या घरांना, तिथल्या शेडना, तिथल्या जाळी ठेवण्याच्या जागांना या ठिकाणी काढून टाका म्हणून नोटिसा काढायच्या. हा एक या सरकारचा डाव आहे असा आमचा थेट आरोप आहे. याच्यावर तुम्ही बोलणार का? एकीकडे कोळीवाडे सर्वेक्षण जाहीर झाल्यानंतर तातडीने नोटिसा काढून त्या ठिकाणी ते काढून टाका, अन्यथा तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. काय मच्छीमारांनी त्या ठिकाणी गुन्हा केला आहे? वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते राहत आहेत, हा त्यांचा गुन्हा आहे. वर्षानुवर्ष त्यांनी किनारपट्टी सुरक्षित ठेवली आहे, हा त्यांचा गुन्हा आहे. की मासेमारीच्या माध्यमातून या जिल्ह्याला त्यांनी चलन आणून दिलंय, हा त्यांचा गुन्हा आहे. हे सुद्धा या सरकारने या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळे वैभव नाईकांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही काय करणार, तुम्ही ती घरं कशी वाचवणार हे निश्चितपणे तुम्ही सांगा. आणि हे जर मुजोर सरकार या ठिकाणी अशाच पद्धतीने नोटिसा काढत राहिलं तर या महसूल विभागावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निश्चितपणे मोर्चा आम्ही तारखेनिहाय या ठिकाणी जाहीर करणार आहोत. या 2-3 दिवसात आम्ही आमची रूपरेषा ठरवू आणि या तहसील विभागावर, या प्रांत कार्यालयावर आणि या जिल्हाधिकाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.